आपण बनवत आहोत लच्छा पराठा. लच्छा पराठा बनवण्यासाठी आपण पोळीचे जे कणिक आहे तेच मळून घ्यायचे. त्या कणकेचा एक गोळा घेऊन त्याची छानशी अशी पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटून झाल्यानंतर त्यावर थोडे शेंगदाणा तेल टाकायचे, त्यावर थोडी हळद, मीठ आणि लाल तिखट टाकून ते सर्व पोळीवर व्यवस्थित लावून घ्यायचे. त्यानंतर त्यावरती कोरडे पीठ टाकायचे. कोरडे पीठ टाकल्यानंतर असे त्या पोळीला अशा घड्या मारून घ्यायच्या. ह्या घड्या अशा एकसारख्या मारायच्या. ह्या घड्या मारल्यानंतर त्या घड्यांमध्येही कोरडी कणिक टाकून घ्यायची. कोरडी कणिक टाकून घेतल्यानंतर त्याचा असा गोल करून घ्यायचा. गोल करून घेतल्यानंतर तो लाटण्याने हलक्या हाताने छानसा लाटून घ्यायचा. असा लाटून घेतल्यानंतर त्याला मस्त साजूक तूप लावायचे आणि गरमागरम तव्यावरती तो भाजून घ्यायचा. तव्यावर टाकल्यानंतर तो दोन्ही बाजूंनी असा खरपूस भाजून घ्यायचा. त्याला दोन्ही बाजूंनी चांगले साजूक तूप लावून तो चांगला भाजून घ्यायचा. म्हणजे त्याला जे आतमध्ये जे पदर आहे ते चांगले सुटतात आणि तो दिसायलाही छान दिसतो. आणि असे पराठे मुलांनाही आवडतात आणि मुलंही आवडीने खातात. त्यामुळे बघा किती सुंदर झाला आहे हा लच्छा पराठा. चला आता आपण तो सर्व करूया. एका ताटामध्ये छान ते पराठे घेऊन त्याला जोडीला दही किंवा सॉस घ्यायचं. सॉसबरोबर याची चव खूपच सुंदर लागते. अशा पद्धतीने आपले पराठे रेडी आहे. आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.